घ्या तुम्ही, माझ्याकडे कोणती नावं नाही आहे. कोण कोणत्या पक्षात जात आहे, कोण कोणत्या पक्षात जात नाही. शिवसेना नाशिकमधली अत्यंत खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे. काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं. ही आता नावं येत आहेत, नावं येत राहतील. पुढल्या आठवड्यात मी नाशकात जाईन तेव्हा मला सत्य कळेल. आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे. पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षानं दूर केलं, एवढंच मला माहिती आहे. फार लहान विषय आमच्यासाठी. नाशिकमधली शिवसेना, नाशिकमधले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच आहे. त्यांचा फिरता रंगमंच आहे. मला त्यांचं नाव आहे असं कळलं, पण त्यांचं माझं काय बोलणं झालं नाही. ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते. आमच्याकडे आहेत, पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात. योगेश घोलप हे पक्षाचे उमेदवार होते, त्यांचे चिरंजीव. त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली. ते उत्तम प्रकारे निवडणूक लढले. त्यांची प्रकृती सध्या बरी नाही, त्याच्यामुळे ते सक्रिय नाही. पण काही कारणं सांगितली का जाताना? काही कारणं सांगितली, काही जणांना तुम्ही बडतर्फ केलं, पण काही जणांना कारणं सांगितली का जाताना शिंदेचे शिवसेनेत असेल किंवा भाजप? बघा, तुम्ही त्याचा फार मोठा इश्यू करता. प्रवेश वगैरे होऊ द्या ना, मग बोलू ना कोण गेलेत कोण नाही गेलेत. तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझं सकाळीच चर्चा झाली. स्वतःहून त्यांनी मला फोन केलं की आमची नावं येत आहेत, आम्ही पक्षाबरोबरच आहोत. असंख्य नावं जी तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतो आहे. रावसाहेब, एका स्थानिक कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी धीरूभाई अंबानीबद्दल केलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की धचा मा केला गेला. जो शब्दप्रयोग होतोय तो मी केलाच नाही. ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो, पण चुकीचं दाखवलं जातं. अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं. धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्त्वाचे उद्योगपती आहेत. या देशामधला जो उद्योग व्यवसाय, व्यापार याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानींनी त्या काळामध्ये केलं. हे सत्य आहे. आज जे साम्राज्य आहे रिलायन्सचं, त्याचे पायोनियर धीरूभाई आहेत. आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा, कोण चोऱ्या करत आहे, कोण काय करत आहे, पण धीरूभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा धीरूभाईंच्या कारखान्यावर कधी जप्ती आली नव्हती. एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं, एवढंच मी सांगू शकतो. आता जे सगळे भाजपबरोबर गेलेले आहेत, साखर कारखानदार जरंडेश्वर असेल, अन्य असेल, त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या. त्याच्यामुळे चोऱ्या, माऱ्या, लांड्या, लबाड्या व्यवसायात, राजकारणात कोण करत आहे हे लोकांना माहिती आहे. 2 दिवसावर शिवसेनेचा वर्धापन आहे ना. दोन्ही शिवसेना, शिंदेची शिवसेना ही तयारी करते. शिंद्यांचा गट आहे. मी परत सांगतो, अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत. मी वारंवार सांगते, तुम्ही लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहानं हा वेगळा गट स्थापन केला. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी. आणि शिंदे त्याला बळी पडले. त्यांचा एक गट आहे. प्रचंड पैसे आहेत, बेहिशोबी भ्रष्टाचाराचा पैसा आहे. MMRDच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 3,000 कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. गणित करा तुम्ही, लहानपणी गणित होती ना आपल्याला. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी.